हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्वेताज हॅपी स्पेस. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. सो आज आम्ही आलेलो आहे, आज आहे सॅटरडे आणि आज आलो आहे आम्ही पावना लेकला. तरी पण मला थकली दिसत असेल कारण सकाळपासून खूप कामं झालेले आहेत आणि मी बस कामं केले, जेवण केलं आणि आम्ही निघालो आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते बाहेरचा लुक. गाणे सुरू आहे बाहेर आणि बाजूलाच एक कॅम्प आहे, त्यामुळे मी थोडीशी हळूहळू बोलते आहे. सो चला तर मग मी तुम्हाला दाखवते आता बाहेरचा लुक. तर बघा, हा आहे बाहेरचा व्ह्यू. इतकं सुंदर वाटतंय ना मला इथे येऊन. तर हे आहे पावना लेक आणि ते जे डोंगर दिसते मागे बघा किती छान असं टोकदार दिसतंय. कॅमेरामध्ये मे बी ते इतकं छान जस्टिस नसेल करू शकत, पण ते आपल्या ज्या ओपन डोळ्यांनी जे आपण बघतोय रिअलमध्ये ते खूप सुंदर वाटते आहे. आणि हे एक मचान आहे जिथे बघा एक कपल उभं आहे आणि छान ग्रीनरी एन्जॉय करते आहे. सो इथे आमच्या जेवणाचं आणि रात्री मे बी इथे डान्स वगैरे राहत असेल. आम्ही पण पहिल्यांदाच इथे अशा ठिकाणी आलेलो आहे. आणि इथे बघा हे सगळे खेळत आहे, बाण मारणं शिकत आहे. त्यानंतर कबीर बघा कसा डान्स करतोय. गाणे सुरू आहे ॲक्च्युली इथे खूप जोराजोरामध्ये, तर त्याला मज्जा येते आणि इतकी खुली स्पेस मिळाली आहे त्याला खूप जास्त, आणि फ्लॅटमध्ये कुठे शक्य असते इतकं. तर इथे मी बाण मारायला मला शिकवत आहे आणि मला बिलकुल हे करता येत नाही. सो बघा हे मला हसत आहे की मला नाही करता येत. सो माझे हसबंड बोलले की "दे मी तुला शिकवतो." सो ते शिकवत आहे आणि हे बघा कबीर, अद्वैय सगळे बॅट बॉल, क्रिकेट, बॅडमिंटन खेळते आहे. आणि इथे ना चारही बाजूला इतके आंब्याचे झाड आहेत आणि इतके जास्त आंबे लागलेले आहेत. पण आपण तोडू नाही शकत कारण आपला हात पण नाही पोहोचत तिथपर्यंत. पण खूप सुंदर वाटतंय ते कबीर. बघून. सो इथे कबीर खेळते, मी दुसरीकडे घेऊन आली आहे. आणि हे बघा हे टेंट आहे जिथे आम्ही आज राहणार आहोत. मला खूप छान वाटते आहे आणि आम्ही आजपर्यंत असं कधी टेंटमध्ये वगैरे राहिलेलो नाही आहे. सो या निसर्गाला पाहून तर मला एक छान छोटीशी कविता आठवते आहे की या वृक्षाच्या फांदीवरती पाणी इवली इवलीशी, फुला फुलांची सृष्टी सुंदर, चिमणी सांगे चिमण्याशी. बघा किती सुंदर आहेत ना. तर चला तर मग आता ना आपण जाऊया तलावाकडे. सो फ्रेंड्स, आता आम्ही जातो आहे तलावाकडे. खूप छान वाटते आहे इथे, मस्त वाटते आहे. तुम्ही पण जर पुण्याला राहत असेल तर एकदा पावना लेकला नक्की भेट द्या. तो चला तर आता आपण बघूया, तलावाकडे जाऊयात आता. कबीरला खूप एन्जॉय करायचं होतं पाण्यामध्ये, पण मला जरा भीती वाटत होती कारण ती माती खूप जास्त ओलसर, माझा एकदा पूर्ण पायच फसला मातीमध्ये, तर मला जरा भीतीच वाटत होती. सो इथे डान्स सुरू झालेला आहे. रात्र झालीच आहे ऑलमोस्ट, मला वाटते 7:30 वाजलेले आहेत आणि डान्स सुरू झाला आहे. कबीर आपण इथे मस्त एन्जॉय करतो आहे. तर असं आतापर्यंत तर खूप छान वाटलं आम्हाला. मला वाटते 7, 7:30 काहीतरी होते आहे. आणि आता आम्ही थोडासा नाश्ता केला आणि बघूया आता पुढे काय करूया तर. सो हे आहे रात्रीचं लूक. इथे सगळे एन्जॉय करते आहे, बट मी रात्री एवढं काही हे नाही केलं, रेकॉर्ड नाही केलं, न जेवणाचं न नाश्त्याचं. सो आहे काही कारण जे मी तुम्हाला घरी जाऊन सांगेल आहे. लूक खूप छान होता, जेवण छान होतं, नाश्ता छान होता, बट आम्ही अगदी लवकर जेवलो आणि लवकर आमच्या टेंटमध्ये गेलो. एक तर कबीर चिडचिड करत होता आणि फारसं मला तिथचं ॲटमॉस्फिअर थोडंसं चांगलं नाही वाटलं, जे मी तुम्हाला घरी सांगेल की काय झालं. तर चला आपण भेटूया सकाळी. आणि
सकाळ झालेली आहे आणि ही लोक कॅरम खेळते आहे. सकाळी सुटलो आम्ही 6 वाजता आणि बस इथे 7 वाजता काहीतरी नाश्ता आहे आणि तो करून आम्ही लगेच घरच्यासाठी निघणार आहोत. तसा तर जाण्याची वेळ 11 वाजता आहे. तर बघा आम्ही निघालेलो आहे. आय थिंक मला वाटते 8 वाजलेले आहेत. कबीर यासाठी नाही रडत की हा म्हणजे त्याचं आहे की डॉक्टरला पाहून जसं इंजेक्शन दिलं आणि बाहेर नेलं तो चूप राहतो, पण त्याचं आहे की मला डॉक्टर हात नाही लावला पाहिजे. हात लावायला तो रडतो. ए वाव किती सुंदर डोंगर, वा 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 किती सुंदर ग्रीनरी. हा कोणतं घर, कुठे रे घर? आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. सो बस हे इतकं सुंदर नेचर आम्ही एन्जॉय करत घरी जात होतो आणि आता मी तुम्हाला भेटते आहे घरी गेल्यावर. एक्झॅक्टली तिथे काय झालं हे मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगते. सो फ्रेंड्स, मी काल तर ब्लॉग्स पूर्ण एंड नाही केला पवनार लेकमध्ये. आता ॲक्च्युली आम्ही आलो रात्री पवनार लेक. मी एक तर खूप थकलेली होती, पहिलेपासूनच खूप थकलेली होती, तरी आम्ही गेलो आणि असं काही झालं रात्री की मी व्लॉग करण्याचं मला बिलकुल इच्छा नाही झाली. सो मी सांगते आता एक्झॅक्टली झालं काय. एकतर आम्ही पुण्यामध्ये 3 वर्ष झाले पण असं फारसं कुठे फिरायला गेलेलो नाही. सो यावेळेस आम्ही विचार केला की चला आपण काहीतरी एक्सप्लोअर करूया. आणि एक तर पुण्याचा आजूबाजूचा परिसर पूर्ण नेचरनी भरून एक सुंदर नेचर आहे पुण्यामध्ये. तर आम्ही विचार केला की चला आपण यावेळेस असं टेंटमध्ये वगैरे राहायला जायचं. तर आम्ही ऑनलाईन बघितलं आणि आम्ही तिथे गेलो तेव्हा सगळं चांगलंच होतं. मुलं खूप खेळले, मजा केली, जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच आहे. तर जसजसा दिवस गेला, जसं संध्याकाळ होत गेली, तर आम्ही नोटीस केलं की तिथे बॉईज गर्ल कॉलेजचे मुलं मुली ते जास्त, पण ठीक आहे चला चालतं आहे ते, एवढं काही नाही त्यामध्ये. आम्ही एन्जॉय करतो आहे. पण जसं रात्र होत गेली तर आम्ही बघितलं की एक तर तिथे 2-3च फॅमिली होती आम्हाला घेऊन. त्यानंतर मग असं जसं रात्र होत गेली ना, तर तिथे म्हणजे लक्षात आलं की मोस्टली मुलगा मुलगी असं होतं तिथे, तर जे मला बिलकुल चांगलं नाही वाटलं. आणि एक तर तिथे जसं रात्र होत गेली ते सिगरेट आणि हे सगळं पिण्याचं वगैरे प्रमाण खूप जास्त तिथे आम्हाला दिसायला लागलं. नंतर आम्हाला कळलं की हे एक फॅमिलीसाठी तेवढं नाही आहे. तर आम्हाला खूप अनकम्फर्ट झालं. असं खूप जास्त नाही, फॅमिली पण होत्या तिथे, पण फॅमिली पण त्या होत्या ज्या मीन्स म्हणजे ड्रिंक वगैरे करणारे फॅमिली तिथे होत्या. तर आमच्यासाठी हे खूप नवीन होतं, कारण की आम्ही असं कधी बघून नव्हते. एक तर आमच्याकडे कोणी पित नाही, तर त्यामुळे आम्हाला खूप अनकम्फर्ट झालं तिथे. आणि कबीर पण थोडासा त्रास देत होता, कारण त्याला ते टेंटमध्ये थोडंसं सफोकेशन होत होतं आणि तो म्युझिक इतका जास्त लाऊड, आणि त्याला पण थोडंसं त्रास झाला. आणि मला एकूणच मी थकलेली होती, चांगलं वाटलंच नाही. नेचर खूप छान होता. जर तुम्ही चांगल्या ठिकाणी दुसरीकडे गेलेत तर ते चांगलं आहे, बट आम्हाला तिथे तेवढं आवडलं नाही. आणि इतकं ते वेगळं वाटलं ना, इतके लहान लहान एजचे मुलं मुली होते ते, आणि ते असे न सांगता घरी आणि इथे ते येत होते असं मला फील झालं. आणि स्पेशली जर तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत असाल आणि ते पण ते सगळं बघताय, तर ते बिलकुलच चांगलं नाही आहे त्यांच्या फ्युचरसाठी. ते पण कारण विचार करतात की अच्छा असं काही तर त्यांना कळतं. जसं आज माझा मुलगा 9 वर्षाचा आहे. तर आम्ही काय केलं, पटकन लवकर जेवण केलं. आणि जसं आम्हाला वाटलं की हां हे काहीतरी वेगळं आहे खूप जास्त, जे लोक पार्टी करतात, जे लोक खूप जास्त वास्ट लाईफस्टाईल आहे त्यांच्यासाठी ते खूप चांगलं आहे. पण आमच्यासाठी ते तेवढं आम्हाला फारसं आवडलेलं नाही. तिथे खूप अनकम्फर्ट फील झालं आम्हाला तिथे. तर असं झालं म्हणून आम्ही अगदी लवकर जेवण केलं आणि आम्ही झोपायला गेलो. आणि सकाळी होताच आम्ही निघालो. इव्हन माझी तर इच्छा झाली की जायचं का, म्हणजे जेव्हा पण मी तुम्हाला दाखवत होती ते व्हिडिओनी सगळे डान्स करत होते, तर मला एक सेकंड असं वाटलं की यार जायचं का घरी. पण ते कसं ना खूप इतक्या आतमध्ये होतं आणि माझे हस्बंड मोस्टली रात्री ड्राईव्ह करायला नेहमीच टाळतात. सो म्हणून मग आम्ही म्हटलं की नाही चल थांबून जावं. आणि सकाळ जसं झाली आम्ही मग निघून गेलो तिथनं. आजचा ब्लॉग करूया इथेच एंड.
आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग छान वाटला असेल. अदरवाईज तिथे खूप छान आहे, नेचर वगैरे खूप सुंदर आहे, खूप छान वाटते, फ्रेश हवा. पण थोडंसं ते मला थोडंसं नाही पटलं जे होतं ते मुलांच्या दृष्टिकोनाने. अदरवाईज खूप छान आहे. फक्त फिरायला जायचं असेल तुम्हाला आणि परत यायचं असेल तर खूप छान आहे, पण स्टे करायचं असेल तर मला फारसं ते तेवढं आवडलेलं नाही. सो चला तर मग करूया आजचा व्लॉग एंड. खूप जास्त बडबड झाली आहे आणि लाईक करा चॅनलला, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या फर्स्ट व्हिडिओला. ठीक आहे, मला 35-36 काहीतरी व्ह्यूज दिसल्या. ठीक आहे, पहिला व्हिडिओ आहे, तुम्हाला पण वेळ लागेल माझ्याशी कनेक्ट व्हायला. बट व्ह्यूज आलेले आहे पण सबस्क्राईबर नाही वाढलेलं आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि कमेंट करा जर माझं काही चुकत असेल तर. आणि मी पण स्वतःला इम्प्रूव्ह करेल आणि बस असंच आपण आपलं ब्लॉग्सचं चॅनल वाढवूया. तर चला तर मग थँक्यू, बाय.